पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं हे होतं, बॉर्डर इश्यूला आपण प्रशासनिक माध्यमातून सोडवायला पाहिजे. लोकसभेमध्ये ना महावीर त्यागी होते त्यावेळेला. यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे लोकसभेमध्ये चर्चा केली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की चायना अक्साई चीन मागत आहे आणि माझं हे प्रपोजल आहे की अक्साई चीन देऊन टाका. त्यामुळे काय होईल की चीन शांत होईल. का देऊन टाका? कारण तिथे गवत सुद्धा उगवत नाही, तिथे आपण वस्त्या बसवू शकणार नाही, काही डेव्हलपमेंट करू शकणार नाही, त्यांना अक्साई चीन देऊन टाकूया. सो महावीर त्यागी होते ते उठून उभे राहिले होते आणि डोक्यावरची टोपी काढून म्हटले होते, माझ्या टकल्यावर केस उगवत नाहीत, मग काय करू, शिरच्छेद करू. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, मग आता काय म्हणणं आहे तुमचं? मग मेजॉरिटीने निर्णय झाला की युद्ध करायचं, युद्धाशिवाय आपल्याकडे ऑप्शनच नाही. आणि मग 20 ऑक्टोबर 1962 युद्ध सुरू झालं. पहिला अटॅक चीनने केला होता आणि चीनच्या सेना पुढे येत होत्या, भारताच्या सेना मागे हटत होत्या. काही करू शकत नव्हतो आपण, खूप कमजोर होतो त्यावेळेला, कारण नव्याने निर्माण झालेला भारत होता. 21 ऑक्टोबरच्या सकाळी पंडित जवाहरलाल नेहरू रेडिओवर आले होते. रेडिओवर येऊन त्यांनी भाषण केलं होतं की युद्ध सुरू झालं आहे, भारताच्या सेना मागे हटत आहेत, किती विध्वंस होईल मला माहिती नाही, पण आपण संकटात आहोत. फायनली 20 दिवस चायनाने आपल्याला मागे ढकलत राहिले, अरुणाचल प्रदेश पर्यंत येऊन पोहोचले आणि मग चीनने स्वतः युद्ध थांबवलं. 20 दिवसानंतर त्यांनी स्वतः युद्ध थांबवलेलं आहे आणि मग त्यांनी म्हटलं की नाव न्यू बॉर्डर, दॅट इज LAC, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल.